साई बाबा आया है तेरे तर के साथ. हळू जाड ना. काय वारं झालं? सुटलंय ते वाऱ्यानं आखं घरात येतंय परत. हा आई तुम्ही या लुगड्यावरच भारी दिसू राहिल्या. भारी हा एवढं भारी आहे का ते लुगडं? मग मी म्हणले होते ना तुम्हाला यो कलर घ्या म्हणून तुमच्या अंगावर लय भारी दिसन. बाई मला दिसतंय होतील नाही तर हम्म. एवढं भारी दिसतंय. अहो खरंच ना लय भारी दिसू राहिलं. पाहिलं ना माझी चॉईस किती भारी आहे म्हणून. हा का पापड भाजून ठेवले पण मला त्यालाच सापडा नाही ना. हा तेच तेल आणायला मी तुमच्या लेकाला पाठवलं. कवाशी पाठवलंय असं? गंज अर्धा तास झाला. अर्ध्या तासापासून ते 100 रुपये दिले. त्याला म्हणलं तेल घेऊन या म्हणलं. आणि तवर झोपेल होती का तू? झोपेल नाही. मी म्हणलं आणतीन म्हणलं. कालच आणायला सांगितलं होतं मी म्हणलं असतील त्याच्याकडे पैसे आणतीन. आई तुम्हाला माहिती आहे ना का आपल्याला म्हणजे साईबाबाला जायचा विषय असा आहे की माझं लग्न झालं तेव्हापासून जायचं चालू आहे. माझी साईबाबांवर खूप श्राद्ध आहे. 2 जण जायला चांगलं नाही वाटत ते. म्हणून मी म्हणलं तुम्ही एकट्या घरी राहायच्या तर मी म्हणलं आईला बी घ्या संग. अगं म्हणली तू पण मग लवकर पाठवायचं लवकर आवरायचं. आता मी गेच कावच आवरून ठेवलं पण त्याची आई ना तो निमताने ना माय बी साईबाबाचं दर्शन होऊन जाईल. बरं तुमच्या निमताने मला तरी कोणा नेला असतं. म्हणूनच मी म्हणले का तुम्हाला घेऊन जायचं म्हणून. जाऊ दे मी त्या आशा बाईकून येते ती याचं म्हणली होती. बरं बरं या लवकर मग. हा तिला टाइम नका करू आई लवकर. नाही तिला सांगून येते. बरं आता ते काय करायचंय भाजी भाकरी त्या नीट करून घे. वाटाने खायला परवडत नाही बरं का. स्वतःची भाकर असली म्हणजे माणूस पोटभर जेवत. बरं बरं करते. बाई झाडायचंय होत आलं तरी माणूस काही याय ना अजून. का म्हणून याय ना का तेल आणायला एवढा टाइम लागतो का? गाड्या भेटल्या पाहिजे. एकदा सकाळी लवकर गेलं म्हणजे संध्याकाळी पोतर येणं होतं. अजून काय नाहीये. का म्हणून याय ना काय ना. ₹100 दिलेलं मला. मस्त पैकी एक क्वार्टर घेतले 80 रुपयाची. चाकण्याला गेलं लय झाली वाटत. अरे थांब मला वर जाऊ दे थांब. आता कवीला शेंगदाणा मस्त पैकी तळायला वाटतो चाकण्याला. बाई 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 गाडी फुल होऊन आली वाटत आहे ना. आवाज बांध. आवाज बंद म्हणजे तुम्हाला काय पाठवलं होतं म्या? खायला पाठवलं होतं ते त्याला 100 रुपये दिले होते ते त्याचे ढोसून आले का? तेलाला? हा तेलाला मग तुम्हाला मूत प्यायला दिले होते ती? कवे नीट बोल बरं का. मूत नाही अमृत आहे अमृत. कोणत्या दारीचं अमृत आहे? पहिल्या दारीचं अमृत आहे का? हे अमृत आहे. ज्याने प्राशन केलं तो जगाचा सर्वश्रेष्ठ झाला. सर्वश्रेष्ठ? भ्रष्ट होते माणसं भ्रष्ट. लय बोलू नकोस. लय बोलू नको. काय लय बोलू नको. मग आता जायचंय शिर्डीला आणि असं येणार आहे तुम्ही शिर्डीला? मग रात्री काय बोलणं झालं होतं आपलं? का मी बोललो होतो? तुमचा बाप बोलला होता वरून येऊन. कवे बापाचं नाव काढायचं नाही. मुस्काड फोडीन. मुस्कट बोडील म्हणजे मग तुम्ही काय म्हणे मी येतो आणि तेल घेऊन मला ते स्वयंपाक करायचा निघायचंय आता आपल्याला आणि तुम्ही अशा नाटकं करून बसले म्हणजे काय? मला काय तेल आणायला सांगितलं होतं का? मग काय आणायला सांगितलं होतं? मूत घेऊन या म्हणले होते बाटली भरून. मोठाचं नाव घ्यायचं नाही. मग ती माझं अमृत आहे. 100 रुपये कशाला दिले होते मी तुम्हाला? मला काय माहित आहे तू कशाला दिलं. तुम्हाला काहीच आठवत नाही का? मला माहित नाही काय नाही. अहो आपल्याला साईबाबाच्या दर्शनाला जायचं होतं. संग भाजी भाकर घ्यायची होती म्हणून दिले होते मी तुम्हाला. घरात तेल नाही थेंबर बी. मला काय माहिती तू 100 रुपये दिलं. गेलो मी 10 रुपयाला घेतले क्वार्टर. इडून जाताना सुधीत होते ना तुम्ही. मग तुम्हाला तेव्हा डोक्यात नाही आलं का? लय बोलू नका बरं का तू. भाई मीच गेले असते तर चांगलं झालं असतं. मग जायचं होतच ना तू. मला कशाला बोलती? मी म्हणलं रात्री चांगले होते मग आता द्यावा मला याच्याकडे पैसे आणतीन तेल. कवे काय कवे जा तांब्या भरून पाणी
एक गलास घेऊन ये आणि शेंगदाणे तळून आण मस्तपैकी. शेंगदाणे काय तळायचे का पाण्यात तळायचे का? आणि आणलं मागे अटार मी आणि ना तुम्हाला गल्ला सण तांब्या. काय म्हणालीस? तांब्या गलास आणणार नाही? नाही आणणार. नको आणू, मी कच्चीच पी येतो बघ. थांबा मी ना आईला सांगून येते आता तुमचं नाव. ए आईला सांगण्याचं कुणाला सांग, मी भेट नाही कुणाला. थांबा सांगूनच येते मी आता. जा जा, सांग कुणाला सांगायचं त्याला सांग. आले चालले सांगायला, आईला सांगते. काय करणार रे? जाऊ दे, काय करते ती मी बघतो. येतो जाता कच्ची. कधीच्या नवत जायचं हं? इकडून तिकडून हा म्हणता तर म्हटला आणि त्याच्यात असे नाटकं करून बसला. हे रिकामं दारू पाण्याचे काय नाटक आहे. आता आईला ते सांगून त्याचं नाव. ओ वाहिनी, काय हो मध्ये भाऊ? काय त्यानं फन चाली तुमची? काय सांगू भाऊजी तुम्हाला, मला ना शिर्डीला जायचं होतं. तर रात्री चांगलं हा म्हणले आणि सकाळी मी त्याला 100 रुपये दिले, ते आले मूत पिऊन. अरे देवा. मग आता चालले आईला पाहायला, ते घेतलं मूत पिऊन आणि बसले बडबड करीत. ते तेलही नाही आणलं काहीच नाही. आता कधी निघावं आणि कधी यावं वापस? वहिनी, हा तुम्ही काय पाहून केलं हो? काय करते, आले ते मामाड्याला. म्हणजे असं झालंय ते नशिबी पडलं द्वाड, हसून करावं गोड. हा मग असंच झालं. ते माझ्या आई बापानी पाहिलं होतं आणि ते बी माझ चुलत्यानी पाहिलं. ते कुठून आले कन्नडवरून आणि मग त्यांनी सांगितलं इड इड पोरगा लय चांगलं येणलंय असं आहे. पसले माय आई बाप देऊन टाकलं मला इड. वहिनी तुमच्या लग्नात आहे ना बरं का, म्हणजे सुपारीच्या कार्यक्रमाला जेव्हा आलो ना मी तुमच्या, तेव्हाच आहे ना मला असं सांगावं वाटलं होतं. कारण की तुम्ही इतक्या सुंदर देखण्या आणि हे असं आता आमच्या अख्ख्या गावाला माहिती आहे कार्ट कसं आहे. मग तुम्ही तेव्हाच सांगितलं असतं. पण कसं कसं राहतं सांग का वहिनी, कधी कोणाचं जर चांगलं होत असेल ना त्याच्यात आहे ना कोणी कोणाच्या पालखीत पाय घालायचा नाही असे. पण आम्ही फसलो नसतं ना तुम्ही जर तेव्हाच सांगितलं असतं तर. तुमचं बरोबर आहे, पण समजा त्याला कळालं असतं हां, ते दारू पिऊन आलं असतं, महादारामध्ये धिंगाणा घातला असा. आम्ही काय सांगितलं असं तुमचं नाव आणि काय. नाही नाही वहिनी तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे माहिती का, समजा त्याला माहीत झालं असतं का मी तुम्हाला सांगितलं बुवा लग्न मोडले म्हणून, जेव्हा कळलं ना त्याला कळालं असतं ना, अख्खा खेळ घातला असता त्याने म्हणून मी काही गपचूप बसलो मी. आता काय आलं नशिबात, आता करावंच लागू राहील त्या संग संसार. आता कुठं चाललंय? आता मी आईला पाहायला चालले, त्या कुठे गेल्या काय माहिती. तुम्ही पाहिलं का माझ्या सासूला? नाही बा, इथं जोका खेळत बसले कावाचं. हा ना, मी त्याला पाहायला चालले. आता त्याला नेते घरी. आता काय करावं आणि काय कधी निघावं काय समजा ना आता. बरं बरं जा मग काय. ते आशाबाईचं घर बी माहिती नाही मला, सांगा ना जरा कुठे येते घर. वहिनी तुम्हाला आशाबाईचं घर माहिती नाही? नाही ना, कधी आलेच नाही मी इकडे, कधी येणंच होत नाही. आता आहे ना तुम्ही असं जा सरळ हा बरं का, आणि त्या भेंडीच्या झाडापासून असं वळा फक्त. हा हा हा. हा आणि तिकडं कोपऱ्यावर आहे का? ते म्हणे कोपऱ्यालाच आहे म्हणे असं घर. हा कोपऱ्यावरच आहे ना तिथं. काय येऊ सांग? आले असतं चांगलं झालं असतं हो. नको नको, परत तुमची सासू आहे ना काय संशय घ्यायचे नाही. तर आमचं गाव आहे ना तुला माहित नाही कसं हा. आहे. वहिनी लय बेकार गाव आहे. तुमच्या संघ जर आलो ना, आहे ती म्हातारी तशीच आहे. तशीच आहे ना. हा जा आता काय अडचण नाही, जा तुम्ही. तिचा लेख काय तसाच आणि ती तशीच आहे. पण आता काय जाते, आता पाहते काय करू राहिली. वहिनी अहो असं जा असं. बरं बरं. चायला गंगारामला लय भारी बायको भेटली, पण काय गंगाराम निसता येडाय. मस्त साईबाबाला जायचं, दर्शन घ्यायचं, दारू सोडून टाकायची एकदाची. नशीब लागत नशीब अशी भारी बायको भेटायला. मला तर का भेटायची काय माहिती एवढी भारी बायको. आता इडच दिसत आहे. बरं झालं इडच दिसल्या. काय ग? काय नाही, तुमच्याकडे येत होते आई. का बरं? काही द्यायला 100 रुपये दिले होते तेल आणायला. तर ते त्याचे अख्खे 100 रुपयाचे पिऊन आले. अरे देवा, आता काय करायचं मग? कसं काय जायचं? मग मी तेच विचारून राहिले ना तुम्हाला काय करावं. मग आता अख्खी तयारी तुम्ही तयारी करून बसल्या, नवं लुगडं घालून बसल्या, मी तयारी केली. आता ती आशाबाई पण आवरू राहिली आता. आता हे माणूसच असं पडलंय पिऊन, मग कसं काय जावं आपण? बाई,
त्याला नक्की 9-10 वेळा दारू सोडायला नेलं. फक्त 2 दिवस 3 दिवस बंद होतो आणि परत त्याच वाटायला जातो. आता काय माहित, हातच टेकले. ती चटणी करायची राहिली, भाजी करायची राहिली, आलं तर आलं वरून मला शादीवर राहिलं. डोकंच आवड झाले आता. त्याच्यामुळं ना मला आता कुठं निघायला मूडच नाही. पण म्हणून म्हणले आता तुमच्या मिळतीत जाईन होऊन बाई. आज कोणचा देव पावलाय त्याला निघालाय आनंदात, चल जाऊ. लय फसगत केली गाड्या. बाई तू काय फसगत केली? आम्ही तुम्ही जावा लग्न जमवायला आले तेव्हा तुम्ही काय म्हणले होते? आम्ही तुम्हाला विचारलं होतं काही व्यसन आहे का पोराला, तेव्हा तुम्ही म्हणे काहीच व्यसन नाही म्हणे, सुपारीच्या कांड्याचं व्यसन नाही म्हणे. अगं बाई नव्हतंच येसन त्याला. मग आता काय झालं या काही की काय माहिती आहे. आता तू फसगत का आता करायची म्हणजे तसा जर असता तर मीच लग्न केलं नसतं. कारण कसं आहे, लोकांच्या लेकराचा बी आयुष्याचा प्रश्न राहतोय ना बाई. मला नका सांगू, मला आहे ना, मला कळलंय बाहेरून का तुम्ही तुमचं पोरग आहे ना पहिल्यापासूनच पेत होतं म्हणून, लग्नाच्या आधीपासूनच. नाही ग बाई, लोक काही बी सांगतील. कोणाचं चांगलं वाटतंय का? काही वर्षापासून प्यात मी ना लोकांच्या मनानं कधी चालणार नाही. मी ना लय दोडणे बाई आहे. या बाई जशी जगाची ना तशी माई पण आहे. कानाचा आणि डोळ्याचा आहे ना खूप अंतर राहतो. जग हाराचंही राहतंय, जग चोराचंही राहतंय. मग आता कसं जायचं आई? आता आहे ना बाई 4-8 दिवस थांबून घ्या. आता कनी एक गाव आहे ना लय बाराचं आहे. कोणाचं जर चांगलं चालत असलं ना त्याच्या कसं खंडीच्या वरणात मुतायचं या गावाला पक्क माहिती. आधी थोडं थोडं पिऊन यायचे. आता ते भले कितकं पिऊन आले ना, मरण शादीवर राहिले, त्याला पायरी सुद्धा चढता येई ना. तो पेतच नव्हता, पण ही कोणा तरी मुद्दम पाजली त्याला. देवाला निघालाय. त्यांना काय वाटलं हा कवा जात नाही, आई जसं सांगन तसं चालतो, एवढा सुरक्षित काम करतोय, हे करतोय, आपण बोलावलं तरी आपल्या जवळ येत नाही. आणि आज देवाला निघालाय, मग याचं कसं आडवं घालायचं याला. जाऊ दे घालू दे, पण तू ये ना 4-8 दिवस थांबून घे. मी ना कुठंतरी कोशिश करते. एक ठिकाणी ना मला रिपोर्ट लागलाय. कायचा रिपोर्ट लागला? दारू सोडायचा पुढं लागलाय असा एका ठिकाणी. पण अजून तपास काढायचा आहे मला. नुसतं ना धावल्या मागं नाही धावायचं. आता कोण काय कोणी म्हणतं चांगलं आहे, कोणी म्हणतं नाही. त्याच्याकरता मी पुरता तपास काढीते. आणि तपास काढून आहे ना 1000 सोडून 2000 जाऊ दे. पण त्याला एक तिडं आहे ना एकदा घेऊन जाऊ आपण ना. जायचं असलं ना आपल्याला कोणाला सांगायचं नाही, काहीच नाही. हे ना तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून मी राहू राहिले इड, नाही तर ना मी राहिले बी नसते. आज तुम्ही इड म्हणून मी टिकले, नाही तर मी ना खरंच घर सोडून निघून गेले असते. नको बाई असं नको करू. जगाचं नको ऐकू. जग तुला माहिती ना कसं आहे. या बाय कानाचा आणि डोळ्याचा खूप अंतर राहतोय. तुम्ही सांगा आई, जर कधी माझ्या जागी दुसरी असती तर राहिली असते की या बाबाजवळ? नसती राहिली. पण या बाय आई बापाच्या पोटी ना माणूस एकदाच येतंय आणि एकदाच जातंय. या बाय जो पहिल्यांदा गाठण बांधली ना तोच खरा ये राहतोय. पहिला राजम फुटला का तू किती राजनं भरले ना तो फुटकाच निघणार आहे तुला. एवढं लक्षात धर. आणि मा शब्द वलांडशील ना मग पुढं काय वय तू पस्तवशील. परत म्हणू नको का बाई जुन्या बाया काय म्हणत होत्या म्हणून. बरं घरी तर माणूस आहे ना पिऊन येईल तो अख्खा दाना फिन करून टाकेन घरात. ते पिठाचे डबे ते सुद्धा इकायला कमी करणार नाही दारूच्या नादात. चला तुम्ही पहिले घरी. घरात आहे का आता? वाट्यावर बसेल होते, बाहेर मी आले तर. मग तो कुलूप लावून घ्यायचं. त्याला काय फाशीचं झालंय काय नाही. सोन्यासारखी पोर भेटली पण त्याला खाता येईना. लोकायला तमाशा दाखवतोय.